चे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। एनडीटीव्ही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हातपाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित बघा। पीक विमा कंपनीचं जिथे ऑफिस आहे तिथे ऑफिसचा चुरा करू असं आमदार बांगर म्हणाले। 15 ऑगस्टच्या अगोदर पीक कापणी कार्यक्रमांमध्ये डोंगराळ भागातली गावं निवडल्यानं आमदार बांगर चांगलेच आक्रमक झालेले आहेत। ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ऐकूया। तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की जे वस्तुस्थिती आहे त्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे। तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका, शेतकऱ्याचं हित बघा। बरोबर दादा, जी वास्तविक परिस्थिती आहे तीच आपण घेणार आणि आहे। जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय। मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही। कंपनीचे ते दुःख तुमचे त्या जिथं जिथं ऑफिस आहे तिथं तिथं तर चुरा करू, पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही। हातापाय तुम्हाला हातापाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा, नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही। वस्तुस्थिती असली पाहिजेत। आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फलानं करा, बिस्तानं करा, अमुक करा, पण जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीप्रमाणे आपण चाललो पाहिजेत, एवढी दक्षता आपण घ्या। यावर आता संतोष बांगर यांनी एनडीटीव्ही मराठीकडे काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। सरकारमध्ये आहे म्हणजे काय आवाज उठवायचा नसतो का? सरकारमध्ये आम्ही जरूर आहोत, पण हे सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशनामध्ये आणून देण्याचं काम एक शेतकरी म्हणून मी केलेलं आहे। ते सुद्धा शेतकरीच पुत्र आहेत। शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, हे या गोष्टीची 100% तुम्हाला सांगतो की माझ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या पीक विमा एजन्सीची बैठक लावून त्यांच्या पदरामध्ये जेवढी काही मदत आपल्याला जास्तीत जास्त टाकता येईल तेवढी ते टाकल्याशिवाय राहणार नाही।